रथयात्रेनंतर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा हे त्यांच्या मूळ मंदिरातून बाहेर येऊन रथावर आरूढ होतात आणि 3 दिवस गुंडीच्या मंदिरात वास्तव्य करतात. त्या काळात लाखो भक्त त्यांचं दर्शन घेतात. जेव्हा ते पुन्हा आपल्या मूळ स्थानावर म्हणजेच श्री मंदिरात परत येतात, तेव्हा अशी मान्यता आहे की इतका मोठा प्रवास करून आलेल्या देवांना ताप झाला आहे. श्री जगन्नाथांना ताप का होतो, तर या काळात झालेला थकवा, उन्हामधील रथयात्रा, हजारो लोकांचा स्पर्श, गोंगाट यामुळे प्रतिकात्मक रूपात त्यांना ताप येतो अशी भाविक श्रद्धा आहे. म्हणून त्याला म्हणतात अनासर काल. अनासर काळात काय होतं की देवमूर्ती मंदिरात असतात पण दर्शनासाठी बंद असतात. फक्त सेवक जसं की पंडा, वैद्य आणि विशिष्ट पुजारी मंदिरात जातात. त्या काळात देवांवर आयुर्वेदिक औषध, उष्णतेपासून बचाव करणारी वनस्पती यांचा लेप लावला जातो. त्या काळात त्यांचं दर्शन न घेता त्यांची सेवा केली जाते. भक्त अनासर घर या काळात एक विशेष चित्राचं दर्शन घेतात, ज्याला पट्टीदी जगन्नाथ असं म्हणतात. ही मूळ मूर्ती नसते पण त्यांची प्रतिकात्मक रूपं असतात. तर असं हे सुमारे 15 दिवस हे दर्शन बंद राहतं आणि यानंतर नवयौवन दर्शन नावाचं विशेष दर्शन घडतं, जिथे श्री जगन्नाथ एका नव्या तेजस्वी रूपात भक्तांना दर्शन देतात. थोडक्यात काय, श्री मंदिर काही काळ दर्शनासाठी बंद राहणं ही परंपरा देवही आपल्या भक्तांसारखाच आहे या तत्वावर आधारित आहे. त्यांनाही विश्रांती, आरोग्य आणि विशिष्ट काळाची गरज असते. यातून भक्तांमध्ये अधिक जिव्हाळा आणि आपुलकी निर्माण होते.